नमस्कार, कोकण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। खमंग आणि चविष्ट कोकणी स्टाईल बांगड्याचं कालवण घरच्या घरी कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। ताजे बांगडे, ओलं खोबरं आणि पारंपरिक मसाल्यांचा मिश्रणातून तयार होणारे हे कालवण भातासोबत खायला अप्रतिम लागतं। हे कालवण तयार करण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 2 चमचे धणे घेतलेले आहेत। 2 चमचे धण्यासाठी इथे आपण 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, एक 5 ते 6 काळी मिरी घेतली आहे आणि 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया आणि गरम पाणी घातल्यावरती हे 5 ते 6 मिनिटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे आपले सुक्या लाल मिरच्या आणि धणे हे छान भिजले जातील। आपण हे झाकण मारून बाजूला ठेवूया। बांगड्याच्या कालवणासाठी आता आपण इथे बांगडे छान कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे बांगड्याचे तुकडे आपण हळद आणि मीठ लावून मुरवण्यासाठी ठेवणार आहोत। त्यासाठी इथे आपण मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद यामध्ये आपण घालून घेणार आहोत। आता मीठ आणि हळद हे छान बांगड्याला लावून घ्यायचं आहे। इथे आपलं हळद आणि मीठ हे छान बांगड्याला लावून झालेलं आहे। आता आपण हे 5 ते 10 मिनिटासाठी हे मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। आता कालवणासाठी आपण मसाला वाटून घेऊया। त्यासाठी आपण इथे भिजवलेले जे धणे, बडीशेप, काळी मिरी आणि सुक्या लाल मिरच्या आहेत त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। थोडंसं यामध्ये त्याचंच पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे। इथे आपण ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। 1 छोटा कांदा घेतलेला आहे यामध्ये आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया। 2 ते 3 आल्याचे छोटेसे तुकडे घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। पाणी आधीच घातलेलं आहे, त्यामुळे आता आपण हे झाकण मारून मिक्सरला वाटून घेऊया। बांगड्याच्या कालवणासाठीचं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालं की जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत। जितकी आपल्याला रश्श्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तितकं आपण यामध्ये वाटण घालून घेणार आहोत। आता हे घातलेलं वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे जो मसाल्यातला कच्चेपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो। इथे आपण जो मसाला आहे हा तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत, म्हणजे बांगड्याच्या कालवणाला छान खमंग चव येते। मसाल्याला चारी बाजूने तेल सुटेपर्यंत हे वाटण छान तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालूया। 2 चमचे मालवणी मसाला घालून घेतलेला आहे। यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे, कारण आपण इथे हळद कमी घातली आहे, कारण मॅरिनेशनला आपण ऑलरेडी हळद घातलेली आहे। आणि इथे 1 ते 1.5 चमचा फिश मसाला घातलेला आहे। आपल्याकडे जो अवेलेबल असेल फिश मसाला तो घालून घ्यायचा आहे। आता हे मसाले आपण छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। छान इथे आपले आता मसाले एकत्र करून झालेले आहेत। आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। जितका आपल्याला रश्श्याचा घट्टपणा हवा आहे तितका आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत। पाणी घालून झाल्यावरती आपण हे छान एकत्र करून घेणार आहोत। थोडंसं आपण हे हलवून घेऊया। इथे आपला रस्सा छान एकत्र करून झालेला आहे। आता आपण याला उकळी येऊन देऊया। चांगली या रश्श्याला खळखळून उकळी आली की आपण यामध्ये जे मॅरिनेट केलेले बांगड्याचे तुकडे आहेत ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत। इथे मी एक एक करून सगळे बांगड्याचे जे तुकडे आहेत ते यामध्ये घालून घेते। आता या कालवणाला आंबटपणा येण्यासाठी मी इथे चिंचेचा जो कोळ आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे। त्यासाठी मी चिंच इथे पाण्यामध्ये भिजत घातली होती। तुम्ही आपल्या आवडीनुसार कोकमचा आगळ किंवा कोकमसुद्धा घालू शकता। थोडंसं पाणी घालून घेते। जो ताटाला लागलेला मसाला आहे तो पाणी घालून यामध्ये घालून घेतलेला आहे। आता आपण हे थोडंसं एकसारखं करून घेऊया। जास्त हलवायचं नाही आहे, नाहीतर मासे विरघळण्याची शक्यता असते। आता हे कालवण झाकण मारून एक 7 ते 8 मिनिटासाठी उकळी येण्यासाठी हे झाकून ठेवूया।
कमी गॅसवरती झाकण मारून या रश्श्याला छान उकळी येऊन द्यायची आहे। मीठ हे आपण मॅरिनेशनला घातलं आहे, त्यामुळे वरून मीठ घालण्याची गरज नाही आहे। जर हवं असेल तर आपण वरून मीठ घालू शकतो। छान खळखळून बांगड्याच्या कालवणाला उकळी आलेली आहे। थोडंसं आता आपण हलवून घेऊया। एक 7 ते 8 मिनिटांमध्ये ही मच्छी चांगली शिजली जाते। आता आपण यावरती बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटं ह्याला छान उकळी येऊन देऊया, म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद यामध्ये छान उतरला जातो। मच्छी देखील आपली छान इथे शिजलेली आहे। आता हे बांगड्याचं कालवण झाकण मारून छान आपण हे सेट होण्यासाठी ठेवून देऊया। गरमागरम आणि खमंग कोकणी चवीचा हा बांगड्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे। हे कालवण गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खायला एक नंबर लागतं। हे कोकणी पद्धतीचं बांगड्याचं कालवण जर तुम्हाला आवडलं असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।